चला तर छानशी क्यूटशी अशी छोटीशी पिशवी आपण इथे रेडी करणार आहोत। इथे मी 3 सर्कल रेडी करून घेतलेले आहेत, मेन फॅब्रिक, अस्तर आणि कॅनव्हास। तर इथे आपण हा जो मेन फॅब्रिक आहे तो घेऊ। ही त्याची सरळ साईड आहे मेन फॅब्रिकची। आता याच फॅब्रिकला आपण उलट्या साईडने ठेवून त्यावर कॅनव्हास ठेवायचा आहे आणि या दोघं पार्टला आपण स्टिच करून घेऊया। 1/2 इंच अंतराने आपल्याला सर्कलमध्ये पूर्ण स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे हे दोघं फॅब्रिक जॉईंट होतील। आता इथे मी 16 इंचाचं सर्कल कट केलेलं आहे। तुम्हाला जर मोठ्या साईजची पिशवी हवी असेल तर तुम्ही 16 इंचाच्या ठिकाणी 20, 25, 30 अशा प्रकारे तुम्ही तुमच्या पिशवीची साईज वाढवू शकता। आता इथे आपण पूर्ण सर्कलमध्ये स्टिच करून घेत आहोत। व्यवस्थित 1/2 इंचाच्या अंतराने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। ही पिशवी खूप छान आणि क्यूट आहे दिसायला, तर व्यवस्थित हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय डिझाइन आहे। इथे जे मी 3 पार्ट दाखवले होते त्या ठिकाणी तुम्हाला 6 पार्ट रेडी करायचे आहेत। कॅनव्हास आणि मेन फॅब्रिक जे आहे ते जॉईंट करून झालेले आहे। आता त्यानंतर आपल्याला हे जे जॉईंट केलेलं कॅनव्हास आणि मेन फॅब्रिक आहे ते जी सरळ बाजू आहे त्या साईडला फोल्ड करायचं आहे, म्हणजे कॅनव्हासची जी साईड आहे ती वरती दिसायला पाहिजे अशी। आणि सर्कलचा जो हाफ आहे समोरचा तिथे आपल्याला 4 इंचाचा गॅप द्यायचा आहे सेंटरला, म्हणजे ते ओपन ठेवायचं आहे आपल्याला। आता ह्या जे मार्किंग आहे त्या मार्किंग पासून या साईडला आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे हाफ सर्कल। व्यवस्थित मार्किंग पकडायची आणि हाफ सर्कल ही 1/2 इंचाच्या अंतराने स्टिच करून घ्यायचं। या साईडला आपण हे 1/2 इंचाच्या अंतराने सर्कल स्टिच करून घेतलेला आहे बघा। आता अपोजिट साईडची जी मार्किंग आहे त्या साईडला सुद्धा त्या मार्किंग पर्यंत आपल्याला 1/2 इंचाच्या अंतराने किंवा 1/2 इंचाच्या अंतराने स्टिच करून घ्यायचं आहे हाफ सर्कल। इथे हे आपलं स्टिच करून झालेलं आहे। मार्किंग पर्यंत स्टिच करायचं। आता जी दोघं मार्किंग पर्यंत आपण स्टिच केलेला आहे, तर हा जो सेंटर आहे हा ओपन आहे। आता या सेंटर पासून आपल्याला सर्व जे फॅब्रिक आहे ते ओपन करून घ्यायचं आहे, म्हणजे मेन फॅब्रिक आपल्याला वरती काढायचं आहे। इथे हे मेन फॅब्रिक आपण वरती काढून घेतलेलं आहे। आता हे जे हाफ सर्कल आहे जो कर्व आहे त्यावर आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देताना व्यवस्थित किनारीवरती द्यायची, म्हणजे फिनिशिंगमध्ये आपली पिशवी ही रेडी होईल। हळूहळू द्यायची शिलाई, चुकवायची नाही। आता हे जे आपण ओपन ठेवलं होतं तिथे जे 1/2 इंचाचं फॅब्रिक बाहेर येत आहे ते व्यवस्थित सर्कलच्या आकारामध्ये आतमध्ये टाकून त्याच्यावर आपल्याला शिलाई द्यायची आहे। व्यवस्थित आतमध्ये टाकायचं, सर्कल रेडी करायचं आहे आपल्याला। फिनिशिंगमध्ये तिथे शिलाई द्यायची आणि हे पूर्ण हाफ सर्कलला आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे बघा आपण व्यवस्थित दाब शिलाई देऊन घेतलेली आहे हाफ सर्कलला। इथे हा आपला एक पार्ट रेडी करून झालेला आहे। इथे मी असे सेम 2 पार्ट रेडी केलेले आहे। आता त्यानंतर दोघं पार्ट वेगळे वेगळे ठेवायचे आणि हा जो एक पार्ट आहे त्याला अर्ध्यातून दुमडायचं आणि जो सेंटर निघत असेल बघा, व्यवस्थित कॉर्नरवर कॉर्नर ठेवून सेंटर काढायचा आहे आपल्याला। या पार्टचा सेंटरची लाईन जी निघाली आहे त्या सेंटरच्या लाईनवरती आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। सेम दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला तसाच करायचा आहे। इथे दुसरा पार्ट घ्यायचा आणि सेंटरमध्ये जी लाईन निघत आहे त्या सेंटरच्या लाईनीवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर दोघं पार्ट घ्यायचे आणि अपोजिट साईडला ठेवायचे आणि जी आपण मार्किंग केलेली आहे, म्हणजे जी लाईन आपण ड्रॉ केली होती ती लाईन समोरासमोर येईल, म्हणजे स्ट्रेट लाईनीमध्ये हे दोघं पार्ट आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत। तर अटॅच करण्यासाठी दोघं जे हे पार्ट आहे ते 1.5 ते 2 किंवा 2.5 इंचाच्या अंतराने आपल्याला ठेवायची आहे आणि हा जो सर्कल आहे त्यावर आपल्याला आता शिलाई द्यायची आहे, म्हणजे जॉईंट करून घ्यायचा आहे आपल्याला तिथे। व्यवस्थित बघा, मी जशी शिलाई देते तशीच तुम्हाला सुद्धा द्यायची आहे। बघू शकता तुम्ही मी कशी शिलाई देत आहे। व्यवस्थित त्याच सर्कलवरती शिलाई द्यायची आहे।
बघा आपली लाईनसुद्धा मिस झालेली नाही आहे, आपण व्यवस्थित शिलाई देत आहोत। इथे आपली आता ही शिलाई देऊन झालेली आहे, तिथे शिलाई लॉक करायची। आता त्यानंतर आपल्याला बेल्ट अटॅच करायचे आहेत वरती हाताला पकडायला। तर त्यासाठी बघा मी इथे बेल्ट रेडी करून घेतलेले आहेत आणि पिशवीच्या कॉर्नरने 1.5 इंच आतमध्ये असे आपल्याला हे दोघं बेल्ट रेडी करून घ्यायचे आहे जॉईंट करून। दोघं साईडचे बेल्ट हे व्यवस्थित अटॅच करायचे। या साईडचा सुद्धा बेल्ट अटॅच करायचा। 1.5 इंचाची मार्किंग करायची आणि 1.5 इंचाच्या मार्किंग पासून आतमध्ये आपल्याला दुसरा बेल्ट सुद्धा अटॅच करून घ्यायचा आहे। सेम आपल्याला दुसऱ्या साईडचा सुद्धा बेल्ट अटॅच करून घ्यायचे आहेत। आता इथे बघा ही साईड झालेली आहे, आता दुसऱ्या साईडचा बेल्ट सुद्धा आपण इथे अटॅच करून रेडी करूया। इथे बघा आता ज्या साईडला आपण बेल्ट अटॅच केलेले आहे ती साईड वरती राहील अशी पिशवी फोल्ड करायची आणि दोघं साईडला व्यवस्थित 1/2 इंचाच्या अंतराने किंवा त्यापेक्षा कमी 2 लाईन इतकी आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। दोघं साईडने व्यवस्थित स्ट्रेट करायची पिशवी आणि मग शिलाई देऊन घ्यायची। किनारीवरती द्यायची एकदम फिनिशिंग मध्ये। आता इथे खाली लॉक करायची शिलाई आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला व्यवस्थित कॉर्नरवर कॉर्नर ठेवून अशी स्ट्रेट शिलाई द्यायची आहे 1/2 इंचाच्या अंतराने। सगळ्यात आधी कॉर्नरवरती आपल्याला शिलाई लॉक करून घ्यायची आहे। इथे शिलाई लॉक करून झाल्यानंतर 1/2 इंचाच्या किंवा त्याच्यापेक्षा कमी या साईडला सुद्धा आपल्याला व्यवस्थित सरळ अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। स्ट्रेट शिलाई द्यायची, फिनिशिंगमध्ये द्यायची, म्हणजे आपली जी पिशवी रेडी होईल ती एकदम छान आणि फिनिशिंगमध्येच रेडी होईल। कॉर्नरला शिलाई गेल्यावर तिथे शिलाई लॉक करायची। एक्स्ट्रा जे थ्रेड आलेले आहेत ते कट करून घ्यायचे इथे। आता आपल्याला इथे ही जी पिशवी आहे ती ओपन करायची आहे आतमधून आणि हा जो कॉर्नर आहे तो स्ट्रेट करायचा। बघा मी जसा करते तसा, आणि हा जो कॉर्नर आहे त्या कॉर्नरपासून आतमध्ये 1.5 इंचावर आपल्याला स्ट्रेट अशी शिलाई द्यायची आहे। बघा 1.5 इंचाची मार्किंग करायची आणि अशी आडवी स्ट्रेट शिलाई देऊन घ्यायची। दोघं साईडने डबल शिलाई द्यायची इथे। आता दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला सेम 1.5 इंचावर मार्किंग करून शिलाई देऊन घ्यायची आहे। इथे बघा दोघं साईडला आपण शिलाई देऊन घेतलेली आहे। आता पिशवी ही ओपन करायची आहे आपल्याला। बघा हे दोघं कॉर्नर आपली खाली आलेले ते कट करायचे नाही, ते तसेच राहू द्यायचे, त्याचा काहीच इश्यू येत नाही। आता इथे पिशवी जी आहे ती ओपन करून घ्यायची। व्यवस्थित जे कॉर्नर आपण फोल्ड करून स्टिच केले होते ते सुद्धा ओपन करायचे, व्यवस्थित बाहेर काढायचे। बघा किती छान असा स्क्वेअर तिथे रेडी झालेला आहे। व्यवस्थित कॉर्नर बाहेर काढायचे। बघा इथे आपली छान छोटीशी सुंदर क्यूट अशी पिशवी रेडी झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।